दारुड्या नवऱ्याची पत्नी असण्याची खरी वेदना. घरातली ती स्त्री जी सकाळी सगळ्यांपेक्षा आधी उठते आणि रात्री सगळे झोपल्यानंतरच डोळे मिटते. तिचं आयुष्य बाहेरून पाहिलं तर साधं वाटतं, पण आतून ते किती तुटलेलं असतं हे फक्त तिलाच माहीत असतं. सकाळ होते, ती उठते, चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू आणते आणि पुन्हा एकदा नव्या दिवसाला सामोरी जाते. स्वयंपाकघरात जाऊन चूल पेटवते, मुलांसाठी डब्बा बनवते, घर साफ करते, सगळं व्यवस्थित करते. पण या सगळ्याच्या मागे एक भीती कायम असते. आज तो कसा येणार? कारण तिचा नवरा दारूच्या आहारी गेलेला असतो. संध्याकाळ होत जाते आणि तिचं मन धडधडू लागतं. दरवाजाच्या प्रत्येक आवाजावर ती दचकते. मुलं तिच्याकडे बघतात. त्यांच्या डोळ्यातही तोच प्रश्न, आज बाबा पुन्हा भांडणार का? आणि काही वेळातच दरवाजा जोरात उघडतो. तो आत येतो. दारूच्या नशेत डोळे लाल, आवाज मोठा. घरात शांतता तुटते. तो कारण नसताना ओरडतो. कधी वस्तू फेकतो, कधी तिला शब्दांनी जखम करतो. ती काही बोलत नाही, फक्त सगळं सहन करते. कारण तिला माहीत असतं ती बोलली तर भांडण अजून वाढेल. कधी कधी तर तो हातही उचलतो आणि त्या क्षणी तिचं मन पूर्णपणे तुटतं. पण तरीही ती रडत नाही, कारण तिच्या मागे तिची मुलं उभी असतात. ती त्यांना घाबरू देत नाही. त्यांना सांभाळते, त्यांना समजावते. काही नाही झालं, पण तिच्या आत मात्र वादळ सुरू असतं. रात्री सगळं शांत झालं की ती एकटी कोपऱ्यात बसून रडते. कुणालाही न सांगता, कुणालाही न दाखवता तिला प्रश्न पडतो, माझं आयुष्य असंच का? पण उत्तर कुठेच मिळत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच सकाळ, तीच कामं, तोच संघर्ष आणि पुन्हा एक नवीन दिवस सहन करण्यासाठी ती स्वतःला तयार करते. ती कमवत नाही म्हणून लोक म्हणतात तू करतेस तरी काय? पण त्यांना कधीच दिसत नाही की ती रोज किती मोठं युद्ध लढते. एकीकडे घर सांभाळणं, मुलांना सुरक्षित ठेवणं आणि दुसरीकडे दारुड्या नवऱ्याच्या रागाला, त्याच्या चुकीच्या वागण्याला सहन करणं. हे सगळं ती एकटीच करत असते. तिला कधी कधी वाटतं सगळं सोडून द्यावं, कुठेतरी दूर निघून जावं. पण लगेच तिच्या डोळ्यासमोर तिच्या मुलांचे चेहरे येतात आणि ती पुन्हा स्वतःला थांबवते. कारण तिच्यासाठी तिची मुलं हेच सगळं काही असतात. ती स्वतःचं दुःख गिळून टाकते, फक्त त्यांच्या भविष्यासाठी. तिची स्वप्न होती, तिलाही काहीतरी बनायचं होतं. पण आज ती फक्त एक सहन करणारी स्त्री बनून राहिली आहे. तिचं आयुष्य कुणालाच दिसत नाही. तिचा त्याग कुणालाच समजत नाही. लोक फक्त एवढंच बघतात, ती पैसे कमवत नाही. पण कुणीच बघत नाही की ती तिचं आयुष्य खर्च करत आहे, नरकात राहूनही घर वाचवत आहे. आणि तरीही ती हार मानत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच हिंमत, तीच ताकद घेऊन उभी राहते. कारण ती आई आहे आणि एक आई कधीच हार मानत नाही. म्हणूनच जर तुमच्या आसपास अशी एखादी स्त्री असेल तर तिचा न्याय करू नका. तिच्या आयुष्याबद्दल काही बोलण्याआधी तिचं दुःख समजून घ्या. कारण ती जे सहन करते ते प्रत्येकाला शक्य नसतं. आणि जर तुमच्या घरात अशी स्त्री असेल तर आजच तिच्यासमोर उभं राहून फक्त एवढं बोला, तू खूप मजबूत आहेस आणि आम्हाला तुझा अभिमान आहे. कारण कदाचित हे शब्द तिच्यासाठी जगण्याची नवीन ताकद देतील. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद मंडळी.